सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत मिरज येथील मार्केट यार्ड व जनावर बाजार परिसरात काही लोक सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीनुसार 2 स्वतंत्र पथके तयार करून विशेष कारवाईचे नियोजन करण्यात आले। पथकांनी सदर ठिकाणी पेट्रोलिंग दरम्यान छापा टाकला असता काही लोक ब्लॅक स्पॉटवर खुलेआम मद्यपान करताना आढळून आले। सदर व्यक्तींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन किंवा गैरप्रकार कुठेही निदर्शनास आल्यास त्वरित 112 वर संपर्क साधावा। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील विशेष पथक घटनास्थळी पोहोचून त्वरित कारवाई करेल। गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये मार्केट यार्ड जनावर बाजार परिसरामध्ये काही लोक मद्य सेवन करत बसत असल्याची तक्रारी वारंवार येत होत्या। पेट्रोलिंग दरम्यान आज आम्ही काही लोकांना इथे ताब्यात घेतलेला आहे। प्रचलित कायद्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत। माझं नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यसेवन किंवा इतर नशा अनुषंगाने काही करत असेल, आपण आपले मदत सेवेकरिता असलेल्या डायल 112 वर याची तक्रार करायची आहे। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन तात्काळ त्याच्या अनुषंगाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विविध पथके तयार करून त्यांच्या मार्फतीने हद्दीतील ब्लॅक स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करीत आहोत। ज्या ब्लॅक स्पॉटवर अंधाराचा फायदा घेऊन काही लोक मद्यसेवन इत्यादी करत असतील अशी जर माहिती काही प्राप्त झाली, आम्ही तात्काळ तिथे जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहोत। यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन कडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे। नागरिकांना आव्हान आहे, आपण असं कुठेही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन इत्यादी करण्यासाठी बसू नये व असं कोणी मिळून आल्यास नागरिकांनी डायल 112 किंवा महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे फोन करून माहिती द्यावी। महात्मा गांधी पोलीस स्टेशनची दोन्ही पथके तात्काळ तिथे जाऊन कारवाई करणार आहेत। जय हिंद।